डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर स्मारक समिति दीक्षाभूमि के अध्यक्ष भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई ने वायरल वीडियो मामले पर प्रतिक्रिया देते हुए उन्हें बदनाम करने का पूर्व नियोजित षड्यंत्र बताया है। उन्होंने कहा कि जानबूझकर उनका वीडियो वायरल कर उनकी छवि को धूमिल करने का प्रयास किया जा रहा है। गौरतलब है कि वीडियो वायरल होने के बाद सोशल मीडिया पर उनके संबंध में कई तरह के सवाल जवाब और चर्चाएं तेज हो गई है। फिलहाल इस पूरे मामले को लेकर समर्थकों और विरोधियों के बीच बहस जारी है। आजही मला चाबी मागितली आणि तिथे नियरामध्ये धक्काबुक्की करून सांगितलं की यहाँ से निकल जा, ठीक आहे, आणि महाराज गेली आणि अशा प्रकारे गुंड प्रवृत्ती त्यांनी आम्हाला दाखवली आणि त्याच्याही पूर्वी एक त्यांनी 26 तारखेला डॉक्टर मोदीजी यांचे गेले 8 जानेवारीला निधन झालं आणि निधन झाल्याच्या नंतर मग त्या ठिकाणी असं उपासक उपासिकांनी मागणी केली। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जी आहे त्यांच्याकडे रितसर मागणी केली जवळजवळ 150 लोकांनी की आम्हाला हे भिक्खू विनय आणि भिक्खू सम्यक बोधी हे चांगले शिकलेले उच्च विद्याभूषित भिक्खू आहेत आणि या ठिकाणी आम्हाला बुद्ध पूजा बुद्ध वंदना किंवा धम्म प्रचार प्रसाराचं जे कार्य जे आहे लोकांमध्ये एक मैत्री स्थापन करणारा जे काय शुद्ध धम्म जे आहे भगवंताचा इथून स्प्रेड झाला पाहिजे, माणसं जुळले पाहिजे। या आरोप नसून त्याबद्दलचे जे काही पुरावे आहेत तिथे जे काही व्हिडिओ रेकॉर्डिंग झालेला आहे ते वारंवार जिथे येतात आणि आमच्याकडे एक व्हिडिओ आहे आजचा की ज्या पद्धतीने ते आम्हाला धमकी देत आहे या पुराव्याच्या आधारे आम्ही हे बोलत आहोत आणि आम्ही धम्मगुरू आहोत। ज्या बुद्धाची वाणी आम्ही दररोज आचरणात आणतो, लोकांना शिकवतो, मुसा वादा बेरमनी, खोटं बोलू नये आणि हे शील जर आम्ही पालन करत असू तर या शीलाच्या आधारे तुम्हाला आमच्यावर विश्वास ठेवावा लागेल, या काशाय वस्त्रावर विश्वास ठेवावा लागेल की ही जी सत्यता आहे ही आम्ही तुमच्या समोर मांडतोय। कुठल्या कारणावरून हा वाद आहे? हा वाद जो आहे झालेला आहे हा वाद अंतर्गत वाद आहे आणि त्या वादाचा एकच कारण मला असं वाटतं की पूज्य भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई यांना असं वाटते की माझी हुकुमशाही, माझ्या शिष्यांची हुकुमशाही मक्तेदारी या दीक्षाभूमीवर असली पाहिजे। मागील अनेक वर्षापासून ते अध्यक्ष आहे पण तिथे जे काही आपल्याला जी व्यवस्था दुर्व्यवस्था दिसेल त्याकडे लक्ष न देता माझा भिक्षू तुझा भिक्षू हे अशा प्रकारची वादाची ती परिणिती ठिणगी उडवून दीक्षाभूमी बदनामी होईल, दीक्षाभूमीचं पावित्र्य हे कसं हरवल्या जाईल याचं षड्यंत्र हे आम्हाला वाटत आहे। काय झालं तो प्रकार? मारण्याचा कसा प्रकार झाला, काय घडलं? मारण्याचा हा जो प्रकार आहे सदर की आमची 7/2/2026 रोजी पूजनीय जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी यांच्या माध्यमातून आणि आमचे जे श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिका आहे जे दररोज बौद्ध विहारामध्ये येतात त्यांची जी मागणी होती की जे पूजनीय भिक्खू आहेत तिथले सुगतजी त्यांचं निधन झालं आणि त्यानंतर आपली जी वंदना आहे, आपली जी श्रद्धा आहे ती कमी पडू नये आणि ही श्रद्धा आपली वृद्धिंगत व्हावी, विकसित राहावी आणि म्हणून जी दररोज वंदना होत होती त्यामध्ये खंड न पडता यावा आणि म्हणून आमच्या श्रद्धा संपन्न बौद्ध उपासक उपासिकांनी मागणी केली की आम्हाला आता सुशिक्षित भिक्षू हवा आहे, एक चांगला भिक्षू हवा आहे जो बाबासाहेबांच्या बुद्धाच्या विचाराला या दीक्षाभूमीतून लोकांना एक प्रेरणा मिळेल यासाठी आम्हाला सुसंस्कृत असे भिक्षू हवे आहे आणि म्हणून त्या उपासक उपासिकांनी एक निवेदन लिहिलं, त्यामध्ये आमचा उल्लेख केला डॉक्टर भिक्खू सम्यक बोधी, प्राध्यापक भिक्खू विनय की हे 2 भिक्षू आम्हाला आमच्या ओळखीतले आहे, आम्ही उच्च विद्याविभूषित आहे आणि त्यांची नियुक्ती करावी आणि त्यानंतर आम्हाला 7 तारखेला हे नियुक्ती पत्र आम्हाला पूजनीय जे स्मारक समिती आहे डॉक्टर राजेंद्र गवई यांच्या माध्यमातून मिळालं आणि त्यानंतर आम्ही तिथे गेलो, भिक्खू संघ तिथे उपस्थित होता, उपासक उपासिका संघ उपस्थित होता, त्यानंतर स्मारक समितीचे ट्रस्टी आहे आदरणीय विलासजी गजघाटे सर त्यांच्या माध्यमातून आम्हाला ते विहार त्यांनी उघडून दिलं, एक रूम आणि त्यामध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी पूजनीय भंते आर्य नागार्जुन सुरेश ससाई आले आणि जवळजवळ त्यांच्यासोबत त्यांचा भिक्खू संघ होता, त्यानंतर महेशकर होते, त्यानंतर त्यांचा कार ड्रायव्हर होता आणि त्यांनी म्हटलं की तू किसका शिष्य आहे आणि त्यांनी आम्हाला धमकी दिली, त्यांनी आम्हाला मारलं, मारहाण केलं आणि सांगितलं की तुम्ही हमारे शिष्य नाही हो, तुम्ही इथून निघून जा आणि अशा प्रकारे धमकावून आम्हाला त्यांनी पळवण्याचा तिथून लावण्याचा प्रयत्न केला, हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला। पण त्यानंतर जे ट्रस्टीचे जे सदस्य होते विलासजी गजघाटे त्यांच्याकडे गेले, त्यानंतर त्यांच्यामध्ये विचारविनिमय झालं आणि त्या विचारविनिमयातून हे तथ्य बाहेर आलं की आता 1 भिक्षू आमचा राहील आणि 2 भिक्षू तुमचे ठेवा। हे प्रकरण एका आदल्या दिवशीचं होतं 11 तारखेचं। त्यानंतर परत आज 12 तारखेला ते परत आले पूज्य बनते आर्य नागार्जुन सुरेश ससाई, त्यानंतर सिद्धार्थ तिथले सिक्युरिटी गार्ड आणि त्यांचे ड्रायव्हर आजही त्यांनी धमकावलं, बुक्क्या मारल्या,
धाकदपटपणा केला, चापट्या मारल्या आणि आम्हाला परत त्यांनी अशा प्रकारे आजही तो निंदनीय प्रकार आम्हाला त्यांनी आमच्याशी केला. तर आम्ही हेच म्हणतो की अशा प्रकारचा पवित्र दीक्षाभूमीवर जी अस्मिता आहे, जी ऊर्जा भूमी आहे, त्यावर असा निंदनीय प्रकार घडू नये. आणि म्हणून आमची तुमच्या पत्रकार बंधू भगिनीच्या माध्यमातून ही मागणी आहे की जी परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून पूजनीय भंतेजीला तिथून तात्काळ त्यांना हटवावं आणि त्या पवित्र दीक्षाभूमीचं जे आहे पावित्र्य ते बळकट करावं. त्याची तक्रार तुम्ही समितीकडे केली आहे किंवा FIR वगैरे? आम्ही समितीकडे तक्रार केलेली आहे मौखिक. आणि पूजनीय भिक्खू संघ म्हणजे भिक्खू संघाचे ते सदस्य आहे आदरणीय पूज्य भंते नागार्जुन ससाई, ते आमच्यासाठी पितृतुल्य आहे. आणि म्हणून एखाद्या मुलाला त्यांच्या वडिलांनी मारलं तर आपण त्याला पटकन ऍक्शन घेत नाही. ठीक आहे, जसे आपण आईला तक्रार करतो बाबांनी मारलं किंवा म्हणतो माझे बाबाच आहे बाबा, तर आम्ही त्यांना एक पितृतुल्य म्हणून पहिल्यांदा त्यांना माफ केलं. आजही आम्ही त्यांना माफ केलं, आम्ही शांतच होतो. परंतु आता जी म्हणतात ना की बाबासाहेबांनी जे म्हटले आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त हा गुन्हेगार असतो. मग या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे, मग तो भंते असू दे, उपासक असू दे, उपासिका असू दे, ज्याने कायदा मोडला त्याला पनिशमेंट मिळेल. हे संविधानाचं राज्य आहे. भारत हे लोकशाही सत्ता पद्धतीवर आधारलेलं राज्य आहे. आणि म्हणून जर अशा प्रकारची धाकदपटशाही गुंड प्रवृत्ती तुम्ही आम्ही जर करत असू तर त्याला कायद्याची भीती असली पाहिजे, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. पत्रकार बंधूंनो, आपल्याला नमस्कार. आत्ता माझं नाव भिक्खू विनय. आत्ताच्या ठिकाणी जो काय पवित्र दीक्षाभूमी परिसरामध्ये जो काय घडलेला प्रकार जे आहे हे या ठिकाणी डॉक्टर भिक्खू सम्यक बोधीजीने सांगितलेलं आहे. तर पहा की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती जी आहे त्या स्मारक समितीनं गेल्या 8 जानेवारीला ज्या भंतेंचं सुगत बोधीजींचं जे काही निधन झालं, त्यांचं निधन झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जे काही बुद्धपूजा आहे, वंदना आहे, दररोजच्या ज्या काही धार्मिक ऍक्टिव्हिटी ज्या आहेत त्या करण्याच्या संदर्भामध्ये अविरतपणे हे धम्मप्रचार प्रसाराचं कार्य चालू राहावं यासाठी स्मारक समितीने आम्हा दोघांची तिथे नियुक्ती केली. आणि नियुक्ती झाल्याच्या नंतर स्मारक समितीचे जे काय परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे जे काय अध्यक्ष जे आहेत त्या अध्यक्षाने आम्हाला 11 तारखेला येऊन मारहाण केली. 11 तारखेला मारहाण केली आणि आजही आम्हाला धमकावलं, आजही मारहाण आम्हाला केलेली आहे. तर त्यांचा आम्हाला मारहाण करण्याच्या पाठीमागं हा हेतू आहे, हा उद्देश आहे की त्यांचे शिष्य त्यांना दीक्षाभूमीवर ठेवायचा आणि आम्हाला तिथून हुसकावून लावायचा त्यांना. तर अशा प्रकारे काही समाजातील त्यांच्या सोबतच्या काही अशा समाजकंटकांना, काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना त्या पवित्र दीक्षाभूमीवरती घेऊन येऊन अशा प्रकारचा निंदनीय प्रकार ते करत आहे. तरी दीक्षाभूमी ही पवित्र भूमी आहे आणि त्या पवित्र भूमीवर ज्यावेळेस यांची अध्यक्ष म्हणून जी काही नेमणूक झाली त्याच्या अध्यक्षपदाच्या ह्या कार्यकालामध्ये दीक्षाभूमीवरती ज्या काय म्हणजे गोष्टी घडायला पाहिजे, ज्या काय सुविधा त्या ठिकाणी मिळायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष न देता अशा प्रकारचं काहीतरी तिथे त्या पवित्र दीक्षाभूमीला गालबोट लावून या राज्यामध्ये देशामध्ये कसं बदनामी करता येईल या भूमीची अशा प्रकारचा प्रयत्न काही लोक करीत आहेत. तर पहा, ज्या दिवशी या देशामध्ये प्रजासत्ताक लोकशाहीचा दिवस आहे त्याच दिवशी त्यांनी त्या ठिकाणी आपलं लॉक तोडून भिक्खू निवासाचं आपल्या शिष्यांना त्यांनी ठेवलं. आता जे काय घडलेला प्रकार आहे आता मी काय म्हणजे सांगणार नाही, तेवढा भंतेंनी आपल्याला सांगितलेला आहे. तर आमच्यावर जी काय अन्याय झालेला आहे भारतीय भिक्खूवरती आम्हाला डॉक्टर सम्यक बोधीजी आणि मी भिक्खू विनय आम्हाला जी काय मारहाण केलेली आहे त्याचा मी निषेध करतो. आणि जी काय निंदनीय प्रकार अशा प्रकारचा घडलेला आहे, एक वेळ झाला आम्ही माफ केलं त्यांना की जसं एक बाबा सिनियर भिक्खू आहे, त्यांचंही कार्य आहे विदर्भामध्ये, भारतामध्ये, राज्यामध्ये त्यांचंही कार्य आहे, म्हणून आम्ही त्यांचा आदर करतो, सन्मान करतो, एक पिता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. परंतु ते बारबार अशा प्रकारचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला तिथून हुसकावून लावून जीवे मारण्याची आम्हाला ते धमकी देत आहेत त्यांच्या काय गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या माध्यमातून, आणि ते सुद्धा आम्हाला मारहाण करण्याचा प्रयत्न सातत्यानं करत आहेत. तर अशा प्रकारची आमची मागणी आहे. आजच्या ह्या म्हणजे मीडियाच्या समोर अशा प्रकारची माझी मागणी आहे की परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी काही धम्मक्रांती भूमी जी आहे तिचं पावित्र्य आपण म्हणजे ती जी काय पावित्र्य जी आहे, ऐतिहासिक जी काय धरोहर जी आहे, धम्मक्रांती भूमी जी आहे, तिला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू नये, त्याचं पावित्र्य जिवंत राहावं. आणि म्हणून अध्यक्षपदावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या अध्यक्षपदावरून भदंत आर्य नागार्जुन सुरेश ससाईजी यांची लवकरात लवकर अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी आणि आम्हाला न्याय द्यावा, अशा प्रकारची माझी विनंती. कुठले 2 भिक्खू संघ आहेत जिथे आम्ही ज्या परंपरेचे आहोत, ज्या भिक्खू निवासामध्ये रितसर आम्हाला जी काय पत्र दिलेलं आहे
जवळजवळ 9 सदस्यांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि सेक्रेटरींचं पत्र आहे आमच्याकडे. तर त्या संदर्भामध्ये आम्ही ज्या परंपरेतले आहोत त्या विहारामध्ये अखिल भारतीय भिक्खू संघ आहे. जगदीश कश्यपांची महान परंपरा आहे. भदंत आनंद कौशल्यांजी एक इंटरनॅशनल लेवलवरले एक भाष्यकार होते, बौद्ध धर्मावरले फार मोठे प्रकांड पंडित होते. त्यांचं वास्तव्य तिथं होतं. त्यानंतर मग सुगत बुद्धीजी आले. डॉक्टर सावंगी मेधनकर नावाचे एक भिक्खू होते, विद्वान डॉक्टरेट असलेले. तर त्या अखिल भारतीय भिक्खू संघाच्या परंपरेतले आम्ही आहोत. आणि त्यांचा जी काय संघ जे आहे हा भारतीय भिक्खू महासंघ आहे त्यांचा. म्हणजे त्यांच्या संघाची लोक इथं राहिली पाहिजे, त्यासाठीच त्यांचा विवाद आहे. म्हणजे दीक्षाभूमीवरती आपली मक्तेदारी त्या ठिकाणी चालली पाहिजे, अशा प्रकारची हुकुमशाही प्रवृत्ती त्यांची आहे. त्याचं दुसरं काय कारण नाही. फक्त माझी माणसं त्या ठिकाणी आपण पेरली पाहिजे आणि भारतातली जी काही अखिल भारतीय भिक्खू संघाचे सदस्य सभासद जे आहेत त्यांना तिथून आपण म्हणजे डावललं पाहिजे, त्यांना हुसकावून लावलं पाहिजे, त्यांना तिथून दीक्षाभूमीवर धम्म प्रचार प्रसाराचं काम करताना अडथळा निर्माण केला पाहिजे आणि तिथून त्यांना पळवून लावलं पाहिजे. अशा प्रकारचं षड्यंत्र श्रद्धेय भंतेजी आणि काही गुंड प्रवृत्तीचे लोक त्यांना मदत करत आहेत. कारण न्यूज के लिए सचिन झोड़ापे की रिपोर्ट। स्वर्ण मधु दुर्लभ आयुर्वेदिक जड़ी बूटियों से तैयार एक ऐसा हेल्थ टॉनिक जो आपके पूरे परिवार को स्वस्थ एवं तंदुरुस्त रखे। अमन का अब पढ़ाई में मन भी लगता है। मम्मी पापा को ना कोई शारीरिक परेशानी और ना ही मानसिक तनाव है। ये सब संभव हुआ केवल स्वर्ण मधु से। चिंता, डिप्रेशन, सिरदर्द और भी अनेकों तरह की परेशानियों में लाभदायक 100 वर्षों का विश्वास। धन्वंतरी फार्मास्यूटिकल का स्वर्ण मधु। स्वस्थ व तंदुरुस्त है काया जब से स्वर्ण मधु अपनाया। स्वर्ण मधु औषधि उपलब्ध है अब आपके अपने शिव शंकर आयुर्वेदिक शोरूम में, जो कि स्थित है टेम्पल बाजार रोड, महाजन मार्केट, सीताबर्डी, नागपुर में। अधिक जानकारी के लिए इस नंबर पे कांटेक्ट करें 9112079000 या फिर 8605245080 पर।